कसा आहे? मस्त आहे. तुझ्या मम्माने बनवला? हो. हे बघ लाडू पण आहे, खा ना. नको नको नको, लाडू नको. का? तुला लाडू नाही आवडत? आवडतात ना. मग विनीत, ओ डाएट कॉन्शियस. हा, डाएट कॉन्शियस नाही कधीला, गॉड कॉन्शियस. म्हणजे विनीत, अरे नाही का एक्झामच्या टाइमला मी बाप्पाला नवस केला होता की मला जर एक्झाम मध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले ना तर आणि तरच स्वीट खाईन. पण आता रिझल्ट नाही लागले तर लाडू कसे खाऊ? मग तू चकली खा ना, चकली. ती गोड नसते. नको नको, आता बस झालं, खूप झालं मला. ओके, मग एक काम कर, हॉस्टेलवर घेऊन जा. मग भूक लागली ना की खा. हा, सो स्वीट ऑफ यू बेबी. स्वीट नाही, नवस बोलली आहेस. सो क्यूट ऑफ यू बेबी. रात्री ना डिनरला खाईन. हा, आणि एवढा फराळ पुरेल ना तुला? हो बेबी, पुरेल ना. आणि पुरला नाही ना तर हे खा. हे काय? फराळ जेवण. जेवण? माझ्या दादाला तूच सांगितलंस ना कॅन्टीन बंद झाल्याचं. त्यानेच फोन केला होता. पण तुला काय गरज होती लगेच पचकायची? आता सकाळी त्याच्याशी बोलता बोलता मी त्याला कॉलेजमध्ये काय घडतं ते सांगितलं. आता मला काय माहिती, तू डायरेक्ट दुपारच्या जेवणाचा डबाच पाठवेल. मग आता कळलंय ना. मग आता यापुढे माझ्या दादाला तू एक जरी कॉलेज मधली बातमी सांगितली ना तर तुझी बातमी करून टाकेल. आणि दुपारच्या जेवणाच्या ऐवजी इथे सगळे जण तुझ्या 13व्याचं जेवण जेवत असतील. कळलं का? अशी काय रे तुझी लातूरवाली नेबर? तू काहीच कसं बोलला नाही तिला? तू तिच्या चांगल्यासाठी तिच्या दादाला फोन केला होता ना. हे बघ, यापुढे तिच्या दादाला काही फोन करून सांगितलं ना तर बघा. नाही सांगणार. सांगितलं तर माझ्या 13व्याचं जेवण डब्यात नाही येण्याऐवजी तुझ्या हातात पडेल. शू, आता मला पण गॉड कॉन्शियस व्हावं लागणार. व्हेरी गुड व्हेरी गुड. चल चल चल. अम्मा, क्या है? एक बार बोल दिया ना कैंटीन बंद तो परत परत काय को विचारता? अम्मा मी ते कॅन्टीन का बंद आहे ते विचारायला नाही आले. मला ते तुम्हाला हे डब्बा काय को डब्बा? एक बार बोला ना कैंटीन बंद है तो पार्सल भी बंद. आता काय पण मिळणार नाही. नाही अम्मा, मला काही नकोय. हे तर मी तुमच्यासाठी आणलंय. माझ्यासाठी काय आहे? फराळ आहे दिवाळीचा. माझ्या घरून आणलाय खास तुमच्यासाठी. फराळ माझ्यासाठी? हो, घ्या ना. ना, मला काय नको तुमचा. अम्मा, खूप प्रेमाने आणलं मी तुमच्यासाठी. घ्या. नाही, घेऊन जातो. मला तुमच्या पोरांचं काय पण नको. का? म्हणजे आम्ही काय केलंय? अजून काय नाही केलं. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.